श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हनुमान जयंती हा भक्ती, विधी आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा एक पवित्र प्रसंग आणि सण आहे, ज्यामध्ये प्रामाणिक पूजेद्वारे शक्ती, संरक्षण आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते, हा असा विश्वास आपल्याला आहे. भगवान हनुमानांचे भक्त केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक भागांमध्ये आढळतात. पुराणांनुसार बजरंग बलीचा आशीर्वाद माणसाला सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्यास मदत करतो असं मानलं जातं. भगवान रामांनाही हनुमानाच्या भक्ती आणि शक्तीमुळे संकटातून मुक्ती मिळाली होती. याच कारणामुळे हनुमान जयंती, जी हनुमान जन्मोत्सव म्हणून देखील ओळखली जाते आणि ती साजरी केली जाते खूप मोठ्या थाटात. हा भगवान हनुमानजींची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. नवीन वर्षात 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल. या दिवशी भगवान हनुमानजींची पूजा केल्याने अडथळे आणि संकटे दूर होतात असा विश्वास असतो. जे खऱ्या भक्तीने, भक्तिभावाने बजरंगबलींचे स्मरण करतात त्यांचे सर्व प्रकारच्या दुःखांपासून संरक्षण होते असं भक्तांचं मत आहे. हनुमान जयंतीचा हा पवित्र दिवस फक्त पूजा आणि विधींपुरता मर्यादित नसतो. तो प्रत्येक भक्तांच्या अंतर्मनात जागृत होणाऱ्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आत्मविश्वासाचा सण आहे. या दिवशी केलेली साधना, जप आणि नामस्मरण हे केवळ धार्मिक कृती नाही, ते आपल्या मनातील भीती, नकारात्मकता आणि असुरक्षिततेला दूर करणारे एक शक्तिशाली साधन आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरात हनुमानजींचं नाव सतत घेतलं जातं त्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळपासून घरात श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय हनुमान किंवा ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप तुम्ही सुरू ठेवावा. या नामस्मरणामुळे मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि जीवनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या दिवशी उपवास करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नसतो, तर वाईट विचारांचा त्याग असतो. राग, मत्सर आणि द्वेष यांना दूर ठेवणं हा त्यामागचा खरा अर्थ सांगितला जातो. जेव्हा मन शुद्ध आणि शांत होतं तेव्हा देवाची कृपा सहजच प्राप्त होते. म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करा. दिवसभर भक्तीमध्ये मन गुंतवून ठेवा. भगवान हनुमानांना लाल रंग अत्यंत प्रिय मानला जातो. त्यामुळे या दिवशी लाल फुले, लाल वस्त्र, शेंदूर अर्पण केल्याने आपल्याला खूप विशेष फल मिळतं असं देखील म्हटलं जातं. तसेच केळी आणि बेसनाचे लाडू यांचा नैवेद्य दाखवला जातो. या छोट्या छोट्या गोष्टी केवळ परंपरा नाहीत, तर त्या आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. हनुमान चालीसा आणि बजरंगबाण याचं पठण या दिवशी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. जेव्हा भक्त मनापासून या स्तोत्रांचं पठण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यातली संकटे हळूहळू कमी व्हायला लागतात अशी श्रद्धा आहे. अनेक भक्तांचा अनुभव आहे. नियमित हनुमान चालीसा पठण केल्याने मानसिक ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, दृढ विश्वास येतो आणि जीवनात नवी दिशा मिळायला लागते. दान धर्मालाही या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं. गरिबांना अन्नदान करा, कपड्यांचं दान करा किंवा गरजूंची मदत करा. हे केल्याने पुण्य मिळतं. असंच नाही, पुण्यच मिळतं असं नाही, तर आपल्या मनालाही समाधान मिळतं. त्यामुळे हनुमान हे सेवा आणि निस्वार्थीचे प्रतीक मानतात. त्यामुळे त्यांच्या जयंती दिवशी सेवा करणं म्हणजे त्यांच्या चरणी भक्ती अर्पण केल्यासारखं असतं. संध्याकाळच्या वेळी घरात कापूर लावून आरती केल्याने वातावरणातील नकारात्मकता दूर होते. कापूर जळताना पूर्णपणे नष्ट होतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टीही नष्ट व्हाव्यात असा त्यामागचा भाव असतो. यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आरती केल्यास घरात एकोपा आणि प्रेम वाढतं. हनुमान जयंतीच्या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची शुद्धता ठेवा. या दिवशी वाईट विचार करू नका. तामसिक आहार वर्ज करा. राग, वाद, विवाद यापासून दूर राहणं शक्य होईल तेवढं दूर राहावा.
कारण जिथं शांतता आणि भक्ती असते ना, तिथे देवाचं वास्तव्य असतं. म्हणूनच हा दिवस केवळ बाह्य पूजा करण्याचा नसून अंतर्मन शुद्ध करण्याचा देखील आहे. त्यामुळे घरात शांतता ठेवा आणि सात्विक आहार करा. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही ताण आहे, चिंता आहे, त्या अडचणी आहेत त्या. अशा वेळी हनुमान जयंतीसारखा पवित्र दिवस आपल्याला एक नवी दिशा दाखवतो. तो आपल्याला सांगतो कितीही मोठं संकट आलं तरी विश्वास, श्रद्धा असेल तर त्यावर मात करता येते. यंदाच्या वर्षी हनुमान जयंती 2026 तिथी आणि मुहूर्त काय आहेत ते आपण इथे बघूया. चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:06 म्हणजे सकाळी पहाटेला चालू होत्या आणि 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 वाजेपर्यंतच असेल. पूजेचा मुहूर्त भगवान हनुमानजींची पूजा करणार असाल तर पहाटे 4 ते रात्री 9 पर्यंत करता येते. पहाटे 4 ते रात्री 9 पर्यंत. हनुमान जयंती पूजाविधी म्हणजे पूजेत आपण काय केलं पाहिजे. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही ह्यातला एक तरी उपाय नक्की करा. हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त पूजाविधी करू शकतात, पण ती पूजाविधी तुम्ही षडोपचारे करा. सर्वप्रथम मंदिरात किंवा प्रार्थनास्थळी तुपाचा दिवा लावा. मंदिरात लावा. भगवान हनुमानजींचा गंगाजलाने अभिषेक करा. जर मूर्ती तुमच्याजवळ असेल तर उत्तमच आहे, त्याला तुम्ही गंगाजलने अभिषेक घाला. अभिषेकमध्ये तुम्ही पंचामृत देखील यूज करू शकता. अभिषेकानंतर स्वच्छ कपड्याने मूर्ती हळूवारपणे पुसून घ्या. शेंदूर, तूप किंवा मोगऱ्याच्या तेलात मिसळा. भगवान हनुमानजींना शेंदूर चोळा अर्पण करा. अशी श्रद्धा आहे की हनुमान जन्मोत्सवात शेंदूर अर्पण केल्याने वर्षभर शेंदूर अर्पण करण्याचे पुण्य मिळते. हे लक्षात ठेवा आणि शेंदूर नक्की तुम्ही मंदिरात जाऊन अर्पण करा. भगवान हनुमानजींच्या डाव्या पायापासून चोळा घालण्यास सुरुवात करा. हा चोळा पुरुषांनी घालावा. चोळा अर्पण केल्यानंतर चांदी किंवा सोन्याचा वर्क अर्पण करा. भगवान हनुमानजींना जानवे घाला. जाणीव घातली ठेवल्यानंतर नवीन कपडे द्या. चोला खाऊन झाल्यावर भोग सादर करा. भगवान हनुमानजींची आरती करा. किमान एकदा तरी हनुमान चालिसाचे पठण तुम्ही करा. एकदा सुंदर पाठ हनुमान जयंती दिवशी तुम्ही एकदा सुंदर पाठ घरात करा. हनुमान जयंतीच्या म्हणजे कोणत्याही दिवशी, हनुमान जयंतीचंच असं नाहीये, कोणत्याही दिवशी तुम्ही एकदा घरात सुंदर पाठ करा. असं म्हटलं जातं की सुंदर पाठ केल्याने हनुमानजी स्वतः विराजमान होतात घरात सुंदर पाठ ऐकायला. एवढे त्याच्यात सुंदर पाठमध्ये शक्ती आहे. तुम्ही हे खरंच मनाव घ्या आणि एकदा तरी तुम्ही सुंदर पाठ घरामध्ये करा. हनुमान जयंतीची उपाय काय आहेत ते मी तुम्हाला इथे सांगते आता. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भक्तांनी हनुमान मंदिरात जाऊन 11 वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे. मंदिरात जाऊन जमत नसेल तर घरात बसून करा तुम्ही. यानंतर गुलाबांचा हार अर्पण करावा आणि मोगऱ्याच्या तेलात 2 लवंगा लावून दिवा लावावा. या उपायामुळे अनावश्यक घरगुती खर्च कमी होण्यास आणि आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होते असा विश्वास आहे. संकल्पयुक्त तुम्ही हे करू शकता. संकल्पयुक्त तुम्ही रामनाम जप करा. संकल्पयुक्त तुम्ही ओम हम हनुमते नमः या नामाचा जप करा. तुम्ही 108 वेळा करा. फक्त 11 वेळा करा, पण त्या दिवशी तुम्ही आवर्जून यातलं एक तरी उपाय नक्की करा. हनुमान जयंती 2026 या बजरंग बलीकडून शक्ती, संरक्षण आणि देवी आशीर्वाद मिळवण्यासाठी एक शक्तिशाली प्रसंग मानला जातो. त्यामुळे भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीने साजरा करण्यासाठी एक महत्त्वाची तारीख देखील ही आहे. तुम्ही मनापासून एकदा ओम हम हनुमते नमः किंवा हनुमान चालिसाचं एकदा पठण करा किंवा सुंदर पाठाचं एकदा पठण करा. हे काहीच नाही जमलं, मारुती स्तोत्र असतं त्याचं एकदा पठण करा. पण हनुमान जयंती दिवशी तुम्ही हा दिवस वाया घालवू नका. तुम्हाला जर हनुमानजींची कृपा व्हावी असं वाटत असेल, हनुमान भक्त असाल तर तुम्ही 100% यामधला एक तरी उपाय त्या दिवशी नक्की करा. तुम्हाला नक्की फळ मिळेल. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईप एक नवीन असं हाईप म्हणून एक आलंय, ते एक हाईप नाही, आम्हाला पॉईंट्स मिळतात, त्यामुळे हाईप देखील करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर काळजी घ्या. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.